हे गाईज, सो वेलकम टू अवर पावसाळी रानभाजी सिरीज एपिसोड नंबर 1. तर आज मी इखऱ्याची भाजी बनवायला घेतली होती. अत्यंत गुणकारी आणि खूप बेनिफिट आहे तिचे, हेल्थ बेनिफिट. तर ही भाजी जिथे कुठे ही भाजी तुम्हाला दिसेल तर तिथून तुम्ही भाजी घेऊन या आणि एकदा बनवून नक्की खा. आणि ही मी शेतातून आणल्यामुळे चांगल्या प्रकारे अशी मी स्वच्छ धुवून घेतली होती, जेणेकरून सगळी माती वगैरे निघून जाईल. आणि स्वच्छ अशी निवडून तिला कट करून घेतली होती. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे तिला कट करून घेतली आहे. आणि प्रत्येक रानभाजी मी उमून बनवते, म्हणजेच गरम पाण्यामध्ये तिला 10 मिनटं तरी ठेवून देते मी, आणि त्यानंतरच तिला फोडणीला देते भाजीला. तर त्यानंतर सर्व भाज्या मी अशा कट करून बारीक बारीक कट करायचं आहे त्या भाज्यांना. आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये 10 मिनटं ठेवल्यानंतर लगेच काढून घ्या. बॉईल करायची नाही आहे भाजी आपल्याला. आणि लगेच तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे मी लगेच त्यांना भाजीला म्हणजे काढून घेतलं होतं. जास्त बॉईल केल्याने हिचा जो पूर्ण असं हे असतो तो निघून जातो. बॉईल का करायची, कारण की पावसाळ्यात येते आणि मातीत वगैरे किंवा किडे वगैरे असतील तर ते निघून जातात. आणि त्यानंतर मी सिंपल अशी फोडणी द्यायला घेतली होती. सर्वात आधी एका पॅनमध्ये ऑइल ॲड केलं होतं, त्यामध्ये जिरा ॲड करून ऑनियन ॲड केला होता, एक मोठा असा बारीक कट करून घेतलेला. त्यानंतर त्याला असं चांगलं असं लालसर होईपर्यंत मी शिजवून घेतलं होतं. त्यानंतर यामध्ये लसूण ठेचून ॲड केला होता. आणि ठेचून लसूण ॲड केला की याची टेस्ट खरंच खूप टेस्टी म्हणजे होते ही भाजी. आणि तुम्ही अशा पद्धतीने बनवा. आणि मिरची मी अशी उभी कट करून घेतली होती. तुम्हाला बारीक कट करून घालायची असेल तरी तुम्ही घालू शकता. त्यानंतर चांगल्या प्रकारे दोन्हींना मी शिजवून घेतलं होतं. आणि लसणाचा कच्चापणा थोडासा कमी झाला का त्यामध्ये मी हळदी पावडर ॲड केली होती. बाकी काहीच ॲड करायचं नाही मसाल्यामध्ये, फक्त हळदी पावडर आणि सॉल्ट ॲड करायचं आहे. आणि हळदी पावडर परतून घेतल्यानंतर यामध्ये मी टॉमॅटो ॲड केला होता एक छोटासा, आणि त्याला देखील चांगल्या प्रकारे असा परतून घेतल्यानंतर आपण जी गरम पाण्यामध्ये भाजी कट करून ॲड केली होती तिला लगेच त्यामध्ये ॲड करायची आहे. आणि भाजीला तेल सुटेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे. असं नाही की थोडंसं पाणी यामध्ये अजिबात ठेवू नका. तेल जोपर्यंत सेपरेट होत नाही तोपर्यंत ही भाजी तुम्हाला वाफेवर शिजवून घ्यायची आहे. खूप टेस्टी होते अशा प्रकारे ही भाजी बनवल्यावर. तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवा. कंबरदुखी किंवा अंगदुखीसाठी ही भाजी खरंच खूप फायदेशीर आहे. पावसाळ्यामध्ये ही भाजी एकदा नक्की बनवून खावी असे माझी आजी बोलते. आणि तशाच प्रकारे आम्ही तर म्हणजे नेहमीच खात असतो, पण ज्यांना आवडत नाही त्यांनी देखील ही भाजी पावसाळ्यामध्ये एकदा तरी खावी. आणि एकदा ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी आपल्या लॉ विथ शेफ या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी एवढंच. ओके, बाय.